जय महाराष्ट्र, जय शिवराय. कसे आहेत सगळे? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तर मित्रांनो, खूप ऊन वाढले बाहेर. बाहेर प्रवासही करू वाटत नाही आणि घराच्या बाहेर जास्तीत जास्त कमीच पडा, कारण खूप जास्त उन्हामुळं भरपूर लोक असे आजारी पडत आहेत. लहान मुलं आजारी पडत आहेत. काही वेळा काय होतं, सुट्ट्या लागल्या की लहान मुलं काही गोष्टींचा हट्ट करतात. त्यामुळे आईवडिलांना असं वाटतं की सुट्ट्या लागल्यात म्हणून त्यांचा हट्ट पूर्ण केला पाहिजे किंवा त्यांना थोडंसं फिरवलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे. पण हे सगळं चुकीचं आहे. काय होतं, थोडंसं जरी मुलांना बाहेर काढलं तरी पण आजारी पडते, फीवर येतो ॲक्च्युली, मोठ्यांनाही आणि लहानांनाही. म्हणून कमीत कमी बाहेर पडा. स्वतःची आणि आपल्या मुलांची, आपल्या घरच्यांची, सगळ्यांची काळजी घ्या. तशातलाच आमचा एक शौर्य आहे. आमचा शौर्यही सुट्ट्या लागल्यापासून खूप दिवसांपासून म्हणत होता की मला वॉटर पार्कला जायचं आहे. पण उन्हामुळं खूप दिवसापासून त्याला नेण्याची गरजच भासली नाही, म्हणजे नेऊच वाटत नव्हतं आम्हाला. मग एक दिवशी थोडंसं ऊन कमी होतं, आभाळ वगैरे आलं होतं, पावसाचं वातावरण झालं होतं आणि पुण्याला एका कामानिमित्त गेलो होतो आम्ही. मग गाडीमध्ये त्याला नेलं आणि येता येता वाघोलीपासून 10 मिनिटांच्या अंतरावर वॉटर पार्क आहे. तिथं आम्ही त्याला घेऊन गेलो अगदी 2च तास, आणि आम्ही आमचे स्वतःचे हे केलं नाही, कारण आम्ही कपडे वगैरे नेले नव्हते. म्हणून आम्ही फक्त त्याला घेऊन गेलो, फक्त हट्ट पूर्ण करण्यासाठी. असं काही स्पेशल आम्ही डेज बनवून नव्हतं गेलो त्याला तिथं मस्तपैकी एंट्री केली. तिथं मे बी लहान मुलांना 200 रुपये तिकीट आहे आणि मोठ्यांना 400 रुपये. फूड जर इन्क्लूड असेल तर 500 रुपये आहे. पण 200 रुपयामध्ये ना ॲक्च्युली लहान मुलांना फक्त खेळायला आहे, जेवण वगैरे नाही आहे तिथं. आणि फक्त असंच आहे, म्हणजे हे जे दिसतंय ना, एवढा पूल वगैरे आहे, स्विमिंग पूल आणि पाणी वगैरे, 2 पूल आहेत, एक छोटा आणि एक मोठा. आणि हे जेवढं आहे तेवढ्याच ऑप्शन्स आहेत तिथे. आमचा शौर्य मस्तपैकी खेळला थोड्या वेळ आणि आम्ही 3च्या नंतर गेलो होतो. मग बऱ्यापैकी ऊन कमी झालं होतं. त्यानंतर हे बघा, शौर्य असं मस्ती करत होतं. शौर्यला एकटा असं ना तर खेळूच वाटत नाही. शौर्यला लागते तर बारकाले पोरं. त्यामुळं आम्ही आमच्या घरातले दुसरे बारके पोरं घेऊन नव्हतो गेलो, कारण आम्ही पुण्याला गेलो. जर असं काही ठरवलं असतं ना की आम्हाला वॉटर पार्कला जायचं, मग सगळ्या पोरांना घेऊन गेलो असतो. पण तिकडून तिकडं तसंच गेलो. त्यामुळे हे बघा, हे असं वॉटर पार्क होतं तिथं. हे असं माकड वगैरे होतं. आणि त्यानंतर आम्ही थोडीशी धमाल मस्ती करून निघलो परत. 2च तास, 5च्या आधी तिथनं बाहेर पडलो. आणि बाहेर पडल्याच्या नंतर तिथून आम्हाला जाताना विमान दिसलं. तुम्हाला दाखवते पुढं आता. मस्तपैकी एन्जॉय केला, थोडंसं खाल्लं, जेवण वगैरे केलं.